मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, कामकाज बंद असते। माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 55 8। आजचा विषय करिअर विषयी आपण घेणार आहोत। करिअर विषयी पुष्कळ जणांची विचारणा झालेली आहे आणि तसे मोबाईल मार्फत मला अनेक प्रश्न पण आलेले आहेत। त्या सर्वांचं समाधान करण्यासाठी आज आपण तोच विषय घेतलेला आहे। विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्य सुरू करूया। आज माझ्या पत्नीला 11 महिने झाले। आज श्राद्ध दिन तिचा आहे आणि माझा वाढदिवस पण आहे। याच्याविषयी आमच्या दोघांविषयी एक वेगळा व्हिडिओ मी जारी करणार आहे। तो फार ज्योतिषशास्त्रीय संमत आणि ज्योतिषाचार्यांना पण विचार करण्यास लावणारा असा तो व्हिडिओ असणार आहे। तूर्त पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। करिअर प्रत्येकाला हवं असते। या करिअरच्या मागे लागून फार नुकसान पण होते। करिअर करण्याची गोष्ट कबूल आहे, पण करिअर करण्याशिवाय जीवनाचा प्रवास कसा सुरू होईल। पण या करिअर करण्याच्या मागे नुकसान असं होतं की विवाह प्रश्न जटिल होत चाललेले आहेत। करिअर करण्याच्या मागे जवळजवळ 30, 32, 35 वयाचे वधूवराचे दाटे माझ्याकडे आलेले आहेत आणि मग त्यांची समस्या इतकी गंभीर झालेली आहे की आता काय करावं। आता त्याच्यात माझ्याकडे एक 48 आणि एक 58 वर्ष वयाचा मुलगा आलेला आहे आणि एक मुलगी आहे की ती आता स्त्रीतत्वात नाहीच, कारण तिचं पण वय 48 आहे आणि दुसरीचं 46 आहे। पहा किती जटिल समस्या आहे या करिअरच्या ह्याच्यात। आता करिअर करणं म्हणजे पैसा कमवणं एवढंच आहे, परंतु पैसा कमवणं म्हणजे जीवन नाही। आपल्या जीवनाला अर्थ द्यायचा असेल तर विवाह आवश्यक आहे, नाही तर मग एकटे जीवन कसं घालवाल। आई वडील आहे तोपर्यंत आपण आहात। मुलींची समस्या आता गंभीर आहे। करिअर करताना छोटं मोठं करिअर केलं तरी चालेल, परंतु विवाहाचा प्रश्न हा अगोदर सोडवायला पाहिजे माझ्या मते। पूर्वी बालविवाह होते, आता बालविवाहाला मनाई आहे। 21 वर्षाच्या वर विवाह करण्याची परवानगी आहे आणि त्यातही आता सरकार विवाहाचे वय वाढवण्याच्या प्रयत्नात आहे असं समजते आहे। करिअर करत असताना आपल्या भाग्यामध्ये काय आहे ते बघायला हवं। आईवडिलांचा जोर असतो की मुलांनी डॉक्टर व्हावं आणि ते डॉक्टर होतातही, MD पावतर जातात, परंतु त्यांचा दवाखाना चालत नाही। साधा कंपाऊंडरही त्यांच्या दवाखान्यात ट्रीटमेंटला येत नाही। मग असं काय उपयोग आहे। वकील होतात, काळा डगला घालतात, काळे कोट घालतात आणि वकिली चालत नाही। मग असं का होते। तर असं आहे की ते आपल्या नशिबात नाही। आपल्या नशिबात असेल तेच आपण बघायला हवे। अलंकार बोरकर हा माझा मोठा मुलगा आहे आणि विक्रम बोरकर हा माझा लहान मुलगा आहे। यांना 90-95 मार्क 12वीमध्ये होते। अनेकांनी मला सांगितलं की यांना पुढे शिक्षण घेऊ द्या आणि यांना चांगली नोकरी करू द्या, परंतु त्यांची व्यवसायाची कुंडली होती आणि मी त्यांना व्यवसाय टाकण्याचा प्रयत्न केला असता मला सर्वांनी टीका टिप्पणी केली का हो तुमचे मुलं हुशार असल्यावर तुम्ही असं काय करतात। मी म्हटलं ज्योतिषी आहे, मी ज्योतिषावर विश्वास नाही ठेवला तर मग कसं चालेल। कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये व्यवसाय योग आहे आणि तो प्रगतिकारक आहे। लक्ष्मी योग आहे, कुबेर योग आहे। अलंकारच्या पत्रिकेत तर लक्ष्मी योग आहे। शनी अमावस्याला लक्ष्मी योग कुबेर योग असताना त्याचा विवाह झालेला आहे। विक्रम नावाच्या मुलाचा तर विवाह आम्ही केलाच नाही, पण तोही आज ज्वेलरचं त्याचं शोरूम आहे। मोठ्या अलंकार बोरकरचंही ज्वेलरचं शोरूम आहे आणि ते सुस्थितीत त्यांचा व्यवसाय चालू आहे। म्हणजे व्यवसाय हा मी पहिले माझ्या स्वतःचा अनुभव घेतो आणि मग नंतर इतरांनाही सांगतो, हे लक्षात घ्या। आता अनेकांना मी सांगतो की तुमची जर व्यवसायाची पत्रिका असेल तर बेधडक तुम्ही व्यवसाय करा आणि त्याच्यात यश मिळवा। पुष्कळांच्या पत्रिकेमध्ये व्यवसाय योगाला पूरक योग असतो, धनयोग असतो, लाभयोग असतो, कुबेर योग असतो, भाग्ययोग असतो, नशीब योग असतो, दैवयोग असतो म्हणून। पण मराठी माणसं काय असतात की अहमदाबादला जातात, गुजरातला जातात, तिथे नोकर बनून जातात, कोणीही मालक होत नाही। तर मराठी माणसाने मालक बनण्याचा प्रयत्न करावा आणि ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा। आपली पत्रिका अगोदर काढून घ्यावी, आपल्या नशिबामध्ये कोणता व्यवसाय तो बघून घ्यावा आणि व्यवसायच करावा। ज्यांच्या पत्रिकेत व्यवसाय त्यांनी व्यवसायच केला पाहिजे। ज्यांच्या पत्रिकेत नोकरी योग आहे त्यांनी नोकरी करायला हरकत नाही।
नोकरी करण्याकरता आता सरकारी नोकरी आहे का खाजगी नोकरी आहे याच्याकरता शनी हा ग्रह आपल्याला पाहावा लागतो. शनी हा राजकारक ग्रह आहे, त्याच्यासोबत रवी पण पाहावा लागतो, कारण रवी हा पण राजकारक सम्राट ग्रह आहे. हे दोघेही ग्रह उच्चीचे असेल तर आपल्याला सरकारी नोकरी मिळते. आणि हे नीचेचे असले तर तुम्हाला तुमच्या कुठल्या ओळखी पाळखीने जरी तुमचा किंवा पैशाचे देवाणघेवाणही तुम्हाला सरकारी नोकरी लागली तरी मग मात्र काही वेळेला कठीण प्रसंग येतात आणि तुम्हाला नोकरी सोडावी लागते. तर असं उपयोगाचं नाही. त्याचप्रमाणे काहींच्या याच्यामध्ये व्यवसाय योग असला तर आपण आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय केला आणि तो यशस्वी नाही झाला तर मग फार नुकसान होते, कर्जबाजारी होते आणि पुन्हा याला व्यवसाय जमत नाही म्हणून अशी टीका टिप्पणी होते. म्हणून प्रत्येकाने ज्याला व्यवसाय करायचा आहे, ज्याला नोकरी करायचं आहे, त्यांनी जन्मकुंडली काढून आपल्याला परीक्षण करायला हवं की आपल्या नशिबात काय आहे. वडिलांचा व्यवसाय किराण्याचा असतो, भरपूर चालतो, अंगठे बहादर ते असतात, माल तोच असतो, जागा तीच असते, गिराईक तीच असते आणि त्यांनी 4 मुलांचा संसार केलेला असतो. परंतु त्याच्यातला एक मुलगा व्यवसायात आणि बसतो आणि व्यवसाय बुडतो, गिराईकी नसतं होते आणि मग कर्जबाजारी होते, जागा पण विकावी लागते. मग असं का होते? कारण त्या मुलाच्या नशिबात तो किराणा व्यवसाय नाही आहे हे बघायला हवं. प्रत्येकाच्या नशिबात काय काय हे बघायला हवं. वाडवडिलांचा व्यवसाय म्हणून तो चालेलच असंही नाही. आपल्या नशिबात काय आहे हे बघून घ्या, आपण व्यवसाय प्रारंभ करायला पाहिजे. नोकरी योगाचा प्रश्न आहे, आमच्या घरानं नोकरी योगाचा आहे, मग व्यवसाय कसा जमेल? तुमच्या मुलाच्या कुंडलीत व्यवसाय योग आहे तर मग व्यवसाय करू द्या त्याला. शिक्षण घेईन आता काही पहिल्यासारखं राहिलेलं नाही, व्यवसायाचं पण शिक्षण आता मिळू लागलेलं आहे. ज्यांच्या पत्रिकेत आमच्याचा व्यापाराचा धंदा आहे, मी मुलाला व्यापारात टाकण्याचा विचार आहे, पण त्याचा नोकरीचा योग आहे, सरकारी नोकरीचा योग आहे, श्रेष्ठ योग आहे, त्याला नोकरी करू द्या. जे नशिबात असेल, दैवात असेल त्याच्यात आपली प्रगती होते, दुसऱ्यात प्रगती होत नाही. म्हणून पण हे पाहण्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते. मंगळ हा पोलीस खात्याचा ग्रह असतो, सैनिक खात्याचा ग्रह असतो, सिव्हिलचा ग्रह असतो, हा मेडिकलचा ग्रह असतो. हा मंगळ जर उच्चीचा असेल तर मोठ्या प्रमाणावर सिव्हिल इंजिनियर होतात, मोठ्या प्रमाणावर कृषी अधिकारी होतात, पोलीस अधिकारी होतात, सैनिक अधिकारी होतात, डॉक्टर होतात. आणि हा मंगळ जर नीचेचा असला तर हा डॉक्टरही झालेला असला तर मग मात्र त्याला कुबुद्धी सुचते आणि कुबुद्धीतून मग त्याचे अनेक प्रकरणं होतात आणि मग अनेकांना त्याचा त्रास होतो. तर मंगळ हा कुठला आहे? नीचेचा असला तर त्या नीचेचा मंगळाच्या कधीही व्यवसाय करू नये. आणि जर चांडाळ योगामध्ये शनी असला तर त्यांनी कदापिही नोकरी करू नये, हे पण एक आहे. आणि बुध उच्चीचा असला तर मग उच्च शिक्षणाचा कारकग्रह तो आहे आणि मग उच्च शिक्षण त्याला येते. आजकाल CA होण्याचे प्रकार वाढलेले आहे. CAच्या पत्रिकेत आपण पाहत असताना जर आपण त्याची टक्केवारीवर बघितले तर मला असं वाटते 10-15% लोक उत्तीर्ण होतात की नाही एक शंका आहे. म्हणून CAमध्ये तुम्ही आयुष्य घालवण्यापेक्षा आपल्या पत्रिकेमध्ये पाहून घ्या आपण CA योग आहे का नाही. आणि थोडासा मार्काने तुम्ही चुकत असाल तर विद्यायोगाचा वापर करायचा आणि उपासना आराधना करून पुढे चालायचा असा योग पण असतो. थोडंसं उपासना आराधनेचं बळ दिलं की आपण यशस्वी होतो. तरी आपण करिअर करायचा का, उद्योग करायचा का, व्यवसाय करायचा, शेतीसुद्धा आता उद्योग प्राधान्य द्यायला झालेलं आहे. ज्यांचा मंगळ उच्चीचा आहे, ज्यांचा शनी उच्चीचा आहे आणि भूमिकारकत्व असला, त्याच्याशी बुधाची सांगड असली, शनी बुधाचा योग असला तर ते उत्कृष्ट शेतकरी होतो आणि मग तो लाखो रुपये वर्षाकाठी कमवतोसुद्धा असतो. अशा प्रकारचा असतो. माझ्या घरामध्ये शेती नाही, मग मी शेती कशी करणार हा विचार आता सोडून द्यायला पाहिजे. तुम्हाला पुष्कळचं सहाय्य मिळते, पुष्कळचं तज्ज्ञ याच्यामधले आहे ते पण तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण आपल्या कुंडलीमध्ये जर शेती उद्योग असेल तर प्रामुख्याने शेती उद्योग करायला हरकत नाही. आज खेड्याचं जीवन फार सुख समृद्धीदायक झालेलं आहे. खेड्यामध्ये लोकांनी आता जायला हवं, शहराची धाव थांबवायला हवी. शहरामध्ये आता सुख नाही राहिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्यांच्या नशिबामध्ये शेतकरी योग आहे, भूमी योग आहे त्यांनी करावं, अशा योगाचा आहे. आजचा कार्यक्रम इथे समापन करूया. पुढचा व्हिडिओ पुन्हा आणखीन एक वेगळ्या विषयावर घेऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी. माझा मोबाईल नंबर आहे 9850011555. कोणाला मार्गदर्शन घ्यायचं असेल त्यांना या मोबाईलवर मला संपर्क साधावा. माझे व्हिडिओ ज्यांना आवडत असतील त्यांनी इतरांना शेअर करावे आणि त्यांना पण लाभ मिळू द्यावा आणि आपल्या त्याचा आपण पण समाधानी प्राप्त करावी. व्हिडिओचे विषय वेगवेगळे असतात. कोणाला काही विषय सुचवायचे असेल तर ते पण तुम्ही मला सुचवू शकतात. त्याविषयी मी मार्गदर्शन जरूर करेल. आज 3 ऑगस्ट आहे आणि पुढे श्रावण महिना 5 तारखेपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्यातले 5 शनिवार आहे
तर 5 शनिवार हे सर्व सारखे शनिवार नाही आहे. कोणती उपासना करावी याबाबत मी वेगवेगळे व्हिडिओ जारी करणार आहे. तर एक दिवस अगोदर मी व्हिडिओ जारी करेन, त्याचं साहित्य जमा करण्याला तुम्हाला अवधी मिळावा म्हणून. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपासना करायची आहे. फार वेगळा विषय घेऊन आलेला आहे. श्रावण सोमवार हे सगळे 5 आलेले आहे. 3 श्रावण सोमवार शुक्ल पक्षात आणि 2 श्रावण सोमवार कृष्ण पक्षात आलेले आहे आणि त्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत. याविषयी आपण पुढचा विषय आपण घेणार आहोत. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.